तुम्हालाही मोहनथाल भारी आवडतो का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. 2 कप बेसन पीठ चाळून घ्यायचं. तूप आणि दूध सारख्या प्रमाणात घेऊन गरम करून बेसनामध्ये टाकायचं. हाताने छान असं चोळून घ्यायचं आणि थापून ठेवून 15 मिनटं तसंच राहू द्या. 15 मिनटं झाल्यानंतर चाळणीतून चाळून घ्या, मस्त त्याला दाणा पडतो. आता मोहनथालमध्ये तूप थोडं जास्तच राहते. तुपामध्ये बेसन छान खमंग असं भाजून घ्यायचं, बारीक ते मीडियम गॅसवर. आता पाक बनवण्यासाठी 2 कप बेसन पीठ होतं, तर 1.5 कप साखर टाकली आणि पाऊण कप पाणी टाकून घ्यायचं. एक तारी पाक बनवायचा. चिमूटभर ऑरेंज कलर आणि वेलचीची पावडर टाकायची. बेसन खमंग भाजल्यानंतर एक तारी पाकही तयार आहे. त्यामध्ये अर्धा कप साईसगट दूध टाकायचं, म्हणजे खवा टाकण्याचीही आवश्यकता नाही. छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर एक तारी पाक हा टाकायचा. मस्त असं मिक्स करायचं. गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे. पॅनला सोडत आल्यानंतर तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकायचं आणि छान असं थापून घ्यायचं. वरून काजू बदामचे काप टाकायचे, असतील तर चांदीचा वर्कसुद्धा लावा आणि अर्ध्या तासानंतर थंड झाल्यानंतर कट करून घ्या हव्या त्या आकाराने. तर या ठिकाणी खूपच मस्त दाणेदार असा हा मोहनथाल तयार झाला. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली?